जातो असं सगळ्याला ज्ञात आहे, तरी सुद्धा बोलून जाते. अकारण करून आवरणालय सृष्टीची निर्मिती करणारा, सकळ जीवांचा सांभाळ करणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांच्या आशीर्वादाने, आधी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने मौजे बोखारे पांगरा या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्त्याचा आजचा तिसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारखे अल्पवयीन अल्पबुद्धीर पामराकडे आलेला आहे. मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. मायबाप या ठिकाणी आल्यानंतर इतका आनंद वाटला. क्षमा असावी, यायला उशीर झाला, पण ऐका, उशीर जरी झाला, मूड जरी नसला, तुमचे चेहरे बघितल्यानंतर भाग गेला सीन गेला आणि अवघा झाला आनंद. मायबाप आनंद वाटला. या ठिकाणी किती एक वर्ष चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष चालू आहे अंदाजे? मायबाप किती एक वर्ष हे तुम्ही सत्कर्म चालू ठेवले. सोपं नाही महाराज. निसर्ग सुद्धा बदलला. निसर्ग का बदलला? माणसात आपल्यात बदल नाही. भर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय, गारा पिटतात महाराज. बदलून गेला जमाना, जाग्यावर धरा, जाग्यावर. बदलून गेला निसर्ग, बदलून गेला. उठू नका, उठू नका. बदलून गेला निसर्ग. हा पण समोर काय करत? हा पण पडदा सोडा ना, कारण वरून पत्र आहेत, काहीच तुम्हाला त्रास होणार नाही, पाऊस सुद्धा येणार नाही. हा या समोर या. सर्व पडदेवरी सप्ताहाचं नियोजन आहे. मायबाप कित्येक वर्ष चालू आहे बाबा. करणं सोपं आहे, परंतु टिकवणं खूप अवघड आहे. कित्येक वर्ष झाले हे तुम्ही सत्कर्म चालू ठेवलाय. सप्ताह चालू ठेवण्याला महत्व आहे, टिकवणं महत्वाचं आहे. खाणं सोपं आहे, खाणं सोपं आहे. फुकटचं पंक्तीतलं लोकांचं सप्ताहामधलं घ्या खा, घ्या खा. जर हद्दीच्या बाहेर जर खाल्लं तर सकाळी लगेच गुण दाखवतं. खाणं सोपं आहे, परंतु पचवणं खूप अवघड आहे. विला किंवा मेळविला सप्ताहाचं गोड नियोजन आहे महाराज. जे कोणी संयोजक, नियोजक, आयोजक, वारकरी, गावकरी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज तर बघायची गरजच नाही बरं का. पाठीमागं फिरून बघायची गरज नाही, पुढं बघायची गरज नाही. एकापेक्षा एक बळी रे. ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली असे असणारे संगीत विशारद आमचे संभाजी महाराज बळेगावकर, त्यांना त्याच्याच तोडीचे साथ दिले आमचे गजानन महाराज असतील. महाराजांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. साईडला माईकवरती उभा असलेले माझे पती कीर्तनकार विकास महाराज देवकत्ते यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. विनेकरी बाबा असतील, बाबांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. आणि गोड मृदंगाची साथ आहे. आपल्या मुखाद्वारे आपण भगवंताची आळवणी करतो, यात नवल नाही महाराज. आज मृदंग सुद्धा पांडुरंग बोलणार आहे. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग. मृदंगाची साथ देत असलेले आमचे मदन महाराज, महाराजांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. तसेच इकडच्या साईडचे हरिभक्त पारायण नवनाथ दादा, दादांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. आणि परमार्थ प्रेमी माझ्यासोबत आलेले माझे सासरे, त्यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. महाराज गेल्या वर्षीपासून तुम्हा सज्जन मायबापांचा दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे होतोय, अगदी कलाप्रेमी, संगीत प्रेमी, परमार्थ प्रेमी असे असणारे आमचे तानाजी आबा, आमचे भाऊ असतील, सुभाष महाराज असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. आणि सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी पायावरी वारकरी संतांच्या.
वारकरी संतांच्या परत परत सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि हे कीर्तन आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहणार असे असणारे यूट्यूब चॅनलचं नाव काय? वारकरी संप्रदाय. दादांच्या सुद्धा तिन्ही चॅनल दादांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक. महाराज प्रस्तावनामध्ये न वेळ घालता, वेळ माझा निघून गेलेला आहे. थोडक्याच वेळेमध्ये आपल्याला सगळ्यांनी सेवा करायचं आहे महाराज. एकच तास भजन करायचं आहे. खंड भजन आणि निसर्गाकडे बघायची गरजच नाही. खंड थोडकंच भजन करायचं, पण अंगातलं रक्त थोडकंच, शॉर्ट बट स्वीट, पण थोडकंच पण अगदी गोड. ज्या बाबा तुम्हाला पायाचा जर त्रास असेल तर तुम्ही पाय लांब करून बसली तर काय हरकत. सगळ्यांनी ज्याला कुणा पायाचा त्रास आहे त्यांनी पाय लांब करून बसले तर काही हरकत नाही, पण मुंडकं मात्र पायात अजिबात घालायचं नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं. करचाल ना? माना सुद्धा हलवत नाही राव तुम्ही. करायचं ना? विठ्ठल पाठामुळे 4ही चरणाचा आहे आणि 5ही चरणाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबर आहे जड जीवाला जगत जीवाला उपदेश करतात. बाबा आलात या संसाराच्या वाटेवर, पण काय करा, उठा, जागवा, तातडीने परमार्थ करा. आणि परमार्थ करत असताना उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला काय जावा म्हणतात? शरण जावा म्हणतात. कारण का सांगतो तातडीने जावा? का म्हणतो? कारण देह आपला नाही, देह हे काळाच आहे, धन सुद्धा आपलं नाही. मग येते मनुष्याचे काय आहे महाराज? आपलं काहीच नाही. देणारा तो आहे आणि नेणारा सुद्धा. देता देव विता, नेता देव विता, येथे याची सत्ता काय आहे? पण मायबाप देव एके दिवशी देऊन बघतो. एक एक काळी आपल्याला देवानं मालक केलेला आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, धनी केलाय, मालक केलाय. आणि याच्यामध्ये जर आपल्याला अभिमान आला, बघ तुको बरे म्हणतात. तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? विठ्ठल उपदेश प्रकरणातील गोड अभंग आहे महाराज. एखाद्याला जर उपदेश करायचंय, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. एखाद्याला उपदेश करायचंय पण आपण त्या पात्रतेचे असलं पाहिजे. अरे तुकोबरे उपदेश करतात, काय तुकोबऱ्यांचा अधिकार आहे? काय तुकोबऱ्यांची योग्यता आहे? काही वैराग्य आहे तुकोबर आहे आणि ते तुकोबर आहे आज उपदेश करतात महाराज. एखाद्याला आपण म्हणलं चला कीर्तन गोड आहे, जो कीर्तनाला येतोय तोच 100 ग्राम टाकून येतोय आणि दुसऱ्याला म्हणतोय चला उपयोगाचं नाही दादा. स्वतः आपण कुठे हा विचार केला पाहिजे. कोण तुकोबर आहे? आज उपदेश करतात. कोण तुकोबर आहे? जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. ज्या तुकोबऱ्यांनी तुम्हा आम्हाला जगायला शिकवलं ते तुकोबरे आज उपदेश करतात. बाबा उठा, जाग व्हा. कारण 3 प्रकार आहेत मायबाप. पहिला वर्ग आहे झोपणारा, दुसरा वर्ग आहे जागता आणि तिसरा वर्ग आहे जागवणारा. जागवणारे कोण आहे? तो संत मायबाप. संत तुम्हा आम्हाला जागवतात आणि जीव जन्माला येतात संत केवळ जगाचं हित करण्याकरता, जगाचं कल्याण करण्याकरता. हित ते करावे देवाचे चिंतन हे कुणाला कळालं? संतांना कळालं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. अरे संत जागवत आहेत, आपल्याला जागवणार आहेत. अरे संत 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 कुणाला म्हणावं ऐका? जो सदैव रस्ता चुकतो तो जीव आहे, जो कधीच रस्ता चुकत नाहीये तो देव आहे. जो कोणी चांगल्या रस्त्याने चालतो तो साधक आहे आणि जो कोणी वाईट रस्त्याने चालतो त्याला चांगल्या रस्त्याला लावतो तो संत आहे. विठ्ठल का संत मंडळी तुम्हा आम्हाला जागवतात हो? कारण संतांना माहित होतं बाबा घोर कलियुग येणार आहे. माणसाला परमार्थ कळत नाहीये, देव कळत नाही, माणुसकी कळणार नाही. आणि ऐका मायबाप, आपली माणुसकी जीवनामध्ये फार विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ
कळणार नाही, परमार्थ करणार नाही, मंदिर कळणार नाही, हे तुकोबारांना माहीत होतं मायबाप. अरे माणसात इतका बदल झाला उपयोगाचं नाही. माणसं चंद्रावर चालली उपयोगाचं नाही. चंद्रावर चालले पण माणुसकी मात्र पातळात चालली. डोळे उघडा. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. देवाच्या देवाऱ्यात चोरी पाहिली, भावा भावाची हाना मारी पाहिली. सज्जनाच्या शिरावरती सुरी पाहिली, सुवासिनी सून उपवासी राहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. चंद्रावर जाऊन उपयोग नाही जरा. माणुसकी कुठे चालली? अरे त्या दुपारामध्ये देवाच्या मंदिरात चोरी होते. एवढूशा तुकड्यासाठी आज भावा भावामध्ये हाना मारी होते. अरे सज्जनाच्या शिरावर सूर्य आहे. सज्जन लोकांना त्रास आहे, वाईट लोकांना त्रास नाहीये दादा. सुवासिनी सून घरामध्ये उपशी आहे, काही उपयोग आहे का चंद्रावर जाऊन? सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, वेशाकरी चारित्राचा खोटाच बहाणा. झाली दिलवाणी पती व्रताती शरण. आलो शरण तुला भगवता, आलो शरण तुला भगवता. घे उषित तुझ्या रे अनंता, आलो शरण तुला भगवता. आलो शरण तुला भगवता. मिठुषित तुझ्या रे भगवता. आलो शरण तुला भगवता. वेशाकरी चारित्र्याचा खोटाच बहाना. वेशावंती मी चारित्र्यवान आहे मायबाप. आणि हे संतांना माहीत होतं मायबाप घोर कलियुग येणार आहे. मग त्याकरता संत काय करणारा जगाला जागवण्याकरता जन्माला आले. अरे पहिला वर्ग आहे झोपणारा तुमचा आमचा आहे महाराज. अरे आपण आयुष्यभर जागे आहोत, प्रपंचामध्ये जागे आहोत. रात्र दिवस टकळी फुटल्यासारखं प्रपंचामध्ये संसारामध्ये जागाव. नेमकं परमार्थामध्ये आलं की निद्रा देवी तर येणारच मायबाप. तुमचा आमचा झोपणारा वर्ग आहे. जो जागत आहे त्याला थोडंफार कळतंय, पण ऐका जागत आहे पण तिकडे वळण्याची ताकद नाहीये दादा. तिसरा वर्ग पहिल्या 2 वर्गाला उपदेश करतो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आलिया संसार आलिया संसार उठा आलिया संसार उठा आलिया संसार उठा वेग करा. आलिया संसार उठा वेग करा. आलिया संसार उठा वेग करा. पांडुरंगा शरण जाऊ तारा. पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. शरण जाऊ
कीर्तनाचा आनंद घ्यायचाय मायबाप ऐका. प्रवासाचा जर आनंद घ्यायचाय ना, प्रवासाचा जर आनंद घ्यायचाय, रस्ता टकाटक असला पाहिजे, गाडी टकाटक असला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पिलेला पाहिजे. प्रवासाचा आनंद घेता येतो का? असा मेळ लागत नाही महाराज. पण काय करावं, निसर्ग मेळ नाही लागत. आज 3रा दिवस आहे, जणू काय वाटते सप्ताहाचा 7वाच दिवस आहे काय की. असा मेळ नाही लागत. एक मागं 4 दिवसाखाली मी अभंग घेतला, काल्याचं कीर्तन होतं, अभंग घेतला गोकुळीच्या सुका. मग इकडून एक आजोबा इकडून एक आजोबा चाल म्हणायला सुरुवात करतात. आजोबा म्हणायला सुरुवात करू लागले, आर गोकुळीच्या सुका. मी म्हणलं बाबा आर नाही, नुसतं गोकुळीच्या सुका आहे. ते म्हणू लागले असं आहे का म्हणे ताई, नुसतं गोकुळीच्या सुका. मी म्हणलं बाबा नुसतं नाही, फक्त गोकुळीच्या सुका आहे. ते म्हणू लागले असं आहे का म्हणे ताई, फक्त गोकुळीच्या सुका. मी म्हणलं चलू द्या 11 वाजता. पण आज खरंच एकदा कलाकार मंडळीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साधना करावी लागते आणि ही गोष्ट साध्य होत असते मायबाप. तुकोबराय सांगतात बाबा आलात या संसाराच्या वाटेवर पण उठा जागवा. ऐका महाराज, लेकराला जर आई जाग करायचे, लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आईची बघा, आईची पद्धत उठवण्याची कशी आहे. लेकरू जर सकाळी झोपेत आहे, आई त्या लेकराला म्हणते बाळा उठ, उशीर झालाय, शाळेला जायचंय. आई म्हणते आणि त्याच ठिकाणी चुलती उठवाव, उठ उठ आणि उठ. यात किती मोठा फरक आहे दादा. तसं संतांचे ऐशी कळवळ्याची जाते आणि करी लाभावी न प्रीती. मायबाप संतांचं अंतकरण तसं आहे आणि संत म्हणतात बाबा आता उठा जागवा. उठा जागे वारे आता, वर्ण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्मा. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. चुकवा व्यथा आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. चोर निजल्या, चोर निजल्या गाडे आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या, चोर निजल्या, चोर निजल्या नागाडे भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा जागा, आता जागा रे भाईनो. जगजोगी जगजोगी जाग, जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग, जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग, जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग, जाग बोलती.
कोणता अंतकरणामध्ये काम क्रोध मद मत्सर अहंकार रूपी चोर निजलाय त्या चोराला बाहेर काढा, जाग व्हा. संत महात्मे सांगतात बाबा विचार करा, जाग व्हा. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, कोहम कदमिदम जातम, हा विचार केला पाहिजे. आपण रात्रंदिवस विचार करतो, रात्रंदिवस विचार करतो, घेणं ना देणं, उगा विचार करतो, घेणं ना देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3 पेन, उपयोग नाही, उगा विचार करतोय, उगा विचार करतोय. दादा विचार करायचंय तर काय करा, परमार्थाचा विचार करा. उठा, जाग व्हा. उठा उठा सकाळी का, उठा 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 सकाळी बाबा, आणि काय करा, परमार्थाचा विचार करा. आणि प्रपंचात आलोत मायबाप, पण प्रपंचात गुंतून नका राहू, कामामध्ये काम, आणि काही म्हणा राम राम. प्रपंच एवढा सोपा नाही हो दादा. प्रपंच आणि महाराज, प्रपंच असं आहे, एकदा का माणसाच्या पाठीमागं लागला, प्रपंचाचं भूत एकदा का पाठीमागं लागलं, काही केलं सोडून. भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग. झाली झडपड करू गत काही, झाली झडपड करू गत काही, भूत जबर मोठं ग बाई, भूत जबर मोठं ग बाई. हे भूत कुणाच्या पाठीमागं लागलो, भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला, भूत जबर मोठं ग बाई, झाली झडपड करू गत काही. प्रपंच करू नका अशा मी मताची नाहीये, संसार करू नका एवढा सोपा नाही महाराज. स्वतः भगवान परमात्मा म्हणू लागला, लोक एवढं प्रपंचाला भेटतात, नेमकं या संसारामध्ये आहे तरी काय, आपणच करून बघावं म्हणे. मग रामचंद्र प्रभूंनी दशरथ राजाच्या पोटी जन्म घेतला. 22 वर्ष काहीच वाटलं नाही. जेव्हा 22व्या वर्षी रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक व्हायला लागला, तेव्हा रामचंद्र प्रभूला कुठं जावं लागलं, कुठं जावं लागलं, वनवासाला जावं लागलं. 14 वर्ष वनवास भोगला आणि 6 महिने सीता माता सोबत नाही येत महाराज. 14 वर्ष वनवास भोगून परत अयोध्येमध्ये आले. कुठं तरी सुख समाधानानं चालू आहे, पण तेवढ्यामध्ये कुणीतरी काडी केली आणि परत सीता मातेला वनवासाला जावं लागलं. म्हणून रामचंद्र प्रभू म्हणतात, बाबा एवढा सोपा नाही रे, एवढा सोपा नाही दादा प्रपंच. आणि माणूस ऐका, प्रपंचाने भंगार करून टाकले. कीर्तनात जरी बसले धरून आणल्यासारखं, किती हसवायचा प्रयत्न करा, किती हसवायचा प्रयत्न करा, अजिबात हसत नाहीत. ते तुमचा दोष नाही, हा प्रपंचाचा दोष आहे. हसतात पण केवढेत. प्रपंच तसाच आहे महाराज. एक भंगारवाला रस्त्याने चालला आणि म्हणू लागला, ताई भंगार आहे का म्हणे. भंगारवाला एका बाईला विचारू लागला, ताई भंगार आहे का भंगार. ती बाई म्हणू लागली, दादा भंगार नाही, भंगार कामाला गेलंय. कुठं भंगार कामाला गेलंय आणि रात्री आल्यानंतर तुझ्याकडं पाठवते. भंगार कुणाला गेला हो. प्रपंच असाच आहे दादा. अरे 60,000 वर्ष तपश्चर्या केलेल्या विश्वामित्रांनी या डोळ्यांनी नग्न मेनका पाहिल्या. विश्वामित्र सारिका ऋषी नाडीला जे. प्रपंच असाच आहे दादा. मग तुकोबारे म्हणतात, बाबा येऊ नये आलास, पण आता उठा, जागवा. आता पुढचं आयुष्य असंच गेलेल्या वाम मार्गाने न जाता पुढचं आयुष्य परमार्थिक मार्गाने गेलं पाहिजे. आता तरी नका करू ना आशा
कळालं बाबा याच्या मार्गाने गेला तर काय होणार आहे, नाश होणार आहे. हे वर्म तुकोबार यांना कळालं माईबाप. आणि वर्म कळाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. कितीही अर्जारे करा, कितीही अर्जारे करा, उपयोगाचं नाही महाराज. चुकली या वर्म फेरा पडे. वर्म महत्वाचा आहे जीवनामध्ये. अरे एक हॉटेलमध्ये माणूस चहा पिण्याकरता दूध घेण्याकरता हॉटेलमध्ये गेला आणि त्या वेटरनं त्या माणसाला दूध दिलं आणि दूध दिल्यानंतर त्या माणसानं दूध पिला. पण त्या दुधामध्ये वेटरला साखर घालायची लक्षातच नाही आहे. पण त्या माणसाने पेजेपर्यंत काहीच म्हटलं नाही. गट 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 दूध पिऊन घेतलं आणि पिणं झाल्यावर म्हणू लागलं, त्या वेटरला बोलून घेतलं, अरे हे तुमची पद्धत आहे का म्हणे, दुधामध्ये साखर का घातली नाही आहे. तो वेटर म्हणू लागला, अजिबात मोठ्या आवाजात बोलायचं नाही. एक काम करा, याच्यामध्ये मी 2 चमचा साखर टाकणार होतो, एक काम करा, हे मुठभर साखर घ्या, आपण गप्प बसा. मग त्या माणसानं आधी दूध पिलं होतं, वरून मुठभर साखर खाल्ली आणि हॉटेलच्या मालकाकडे गेला. जे दुधाचं बिल आहे दिलं आणि हॉटेलच्या बाहेर दरवाजामध्ये आला आणि कमरेपासून वर अंग हलवायला सुरुवात केली. पण हे कुणी पाहिलं, त्या हॉटेलच्या मालकानं पाहिलं आणि हॉटेलच्या मालकाला असं भास झाला की अरे या माणसानं आपल्या हॉटेलमधलं दूध पिऊन गेल्यापासून याच्या पोटात त्रास होतोय वाटतं. मग त्या हॉटेलच्या मालकानं वेटरला सांगितलं, जेवढे काही दुधापासून पदार्थ बनवलेत ते सगळे फेकून द्या. साखरेपासून जे काही पदार्थ बनवल्यात ते सगळे फेकून द्या. सगळे पदार्थ फेकून देण्यात आले. 5 मिनिटं त्या हॉटेलच्या मालकानं वेळ दिला. बघतात तर काय 5 मिनिटाने याचा त्रास राहील, तरी तर जास्तच चालू झालं. कमरेपासून वर अंग हलवायला सुरुवात केली. पण ऐका, हे वर्म त्या मालकाला कळालं नाही हो. हा का बरं कमरेपासून वर अंग हलवत होता, कारण का मी आधी दूध घेतलोय आणि पुन्हा साखर घेतलोय. त्या दुधाचं आणि साखराचं विरघळीकरण व्हावं म्हणून त्यानं वरून कंबरपासून अंग हलवत होतं. पण हे वर्म त्या मालकाला कळालं नाहीये. मालक घाबरला. मालकाने वेटरला सांगितलं, अरे जावा जीप बोलून आणा. जीप बोलवली आणि त्या ग्रस्ताला सांगितलं, त्या माणसाला सांगितलं, अरे बस याच्यामध्ये. त्याला वाटलं आता मजाच आहे म्हणे, आता दूध घेतली, आता साखर घेतली, आता निवडणूक चालू आहे म्हणे, आता आराम जीपमध्ये बसून जायचं, आराम खायचं, आराम 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 करायचं. जीपमध्ये बसला. पण त्या हॉटेलवाल्यानं डॉक्टराकडे आणलं. मग याला कळालं. मग तो मालकाला त्याचं वर्म कळालं नाही. आणि जो दूध पिला होता तो सांगू लागला, अरे मी का हलवत होतो, कारण दुधाचं आणि साखरेचं एकत्रीकरण विरघळीकरण होण्याकरता मी वरून कमरेपासून अंग हलवत होतो. पण हे वर्म त्या मालकाला कळाल्या नसल्यामुळं त्या मालकाला किती त्रास झाला हो. सगळे पदार्थ फेकून द्यावं लागलं. पण ऐका, परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना माणसाला वर्म कळालं की जीवनामध्ये कधीच त्रास होत नाहीये. आणि हे वर्म फक्त संतांना कळालं. आणि संत म्हणतात, बाबा आयुष्याचा नाश करून घेण्याकरता, नाश न करून घेण्याकरता तुम्ही काय करा, आयुष्यभर परमार्थ करा, उठा, जागवा. आणि उत्तरार्धामध्ये सांगतात, उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जावा म्हणतात. आता उदार, अरे माझा पांडुरंग परमात्मा इतका उदार आहे, इतका उदार आहे, वैरी जरी असला तर त्याला मुक्ती देतो. इतका उदार अंतकरणाचा माझा भगवान परमात्मा आहे. तुझ ऐसा कोणी उदाराचे रासी, तुझ ऐसा कोणी उदाराचे रासी, तुझ ऐसा कोणी उदाराचे शुद्धहीन काही न पाहासी कुळ, शुद्धहीन काही न पाहासी कुळ, शुद्धहीन काही न पाहासी कुळ, शुद्धहीन काही न पाहासी कुळ. आपुलेची पण
शूरदासा शुद्धहीन काही न पाहसी कुळ इतका उदार अंतकरणाचा माझा भगवान परमात्मा आहे. तोच एक दान शूरदाता दानशूर आहे. पण ऐका एवढा दानशूर असून सुद्धा संतांनी त्यांच्यासोबत गंमत खेळली. अरे बाबा देव म्हणून लागले तुकोबर आहे ना म्हणून लागले तुकोबर आहे काहीतरी मागा मी दानशूर आहे. मग तुकोबर आहे म्हणता देवा तू इतका दानशूर आहे इतका दानशूर आहे तुझ्या काही गोष्टी आवडल्या देवा पण तू देऊ शकत नाही कारण त्या तुझ्या नाही आहेत. मागो मुकुट माथाचा परित्वानला इंद्राचा मागो कुंडल करणीचे परित्वान दे करणाचे. देवा तुझ्या डोक्यावरचा मुकुट आवडला रे पण असं कळालं तू इंद्राचं आणलेलं आहे कानामधले कुंडल आवडले देवा असं कळालं की तू कर्णाचे आणलेस. मग देवाला दानशूर देवाला सुद्धा संतांनी फसवलं महाराज. एवढी ताकद कुणाची हो संतांचे. अरे संतांच्या जेवढा अधिकार आहे संतांचा. अरे भगवंताला भांडायचं भगवंताला वाद घालायचा एवढी ताकद कुणाची हो. आमुची भावे तुझा देव पान एका विसरून राहिला से एका विसरून राहिला से. संतांचा देवासोबत भांडण करावं देवासोबत वाद घालावा. अरे माझ्या जनाबाईनं भगवंतासोबत भांडण केलं. धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार पुण्यवंत पातालोकी नेला दारिद्र्य तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार. काय अधिकार आहे पुण्यवंत पाताळ लोकी नेला दारिद्र्य तो भाग्यवंत केला. एवढे अधिकार संतांचा आहे तरी भगवान परमात्मा संतांनी कितीही जरी त्यांच्यासोबत खेळ खेळला तरी एवढा उदार अंतकरणाचा माझा भगवान परमात्मा आहे हो. अरे ज्या ध्रुव बाळानं बापाची मांडी मागितली त्या ध्रुव बाळाला आढळ पद दिलं. आणि ऐका माई बाप एवढा उदार. अरे 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला कळालं भगवंताला शरण गेल्याशिवाय बापाची मांडी भेटत नाहीये. तोच एक दान शूरदाता भगवंताला शरण गेल्याशिवाय त्या बापाची मांडी भेटणार नाही. अरे 5 वर्षाचं लेकरू जंगलाच्या दिशेने चालू लागलं. नारदजी भेटले आणि म्हणू लागले बाळा छोटासा आहे वाघ आहे सिंह आहे त्या जंगलामध्ये जा घरी. तेव्हा ते ध्रुव बाळ म्हणू लागलं हाची नेम आता न फिरे माघारी. 5 वर्षाचं लेकरू म्हणू लागलं माझा नेम आहे आता माघार फिरणार नाही. आणि आपण 80 वर्षाचे झालो तर ते भगवंताला शरण जात नाही महाराज. अरे माणसाचा धर्म माणसानं जपलं पाहिजे. कुत्र्याचा धर्म कुत्रा जपतोय कुत्र्याचा धर्म कुत्रा जपतोय. पाळलेलं कुत्र मालकानं पाळलेलं कुत्र शेजाऱ्याच्या घरी जाऊन कधी भाकर खात. कुत्र्याला कळतं अरे माकडाला कळतं आपला धर्म काय प्राण्याला कळतं. अरे छोटीशी मुंगी आहे नका इतकी मुंगी आहे जंगलाला आग लागलेली आहे. मोठे मोठे प्राणी भिवून पळू लागले. जीव वाचवायचे वाघ सिंह लांडगा मोठे मोठे प्राणी भिवून पळू लागले. पण नका इतकी मुंगी तोंडामध्ये पाणी घेऊन पळू लागली. आणि त्या मुंगीताईला विचारलं मुंगीताई छोटीशी आहे नका इतके तुझ्या एवढ्या पाण्यानं काय होणार आहे. पण दादा ती मुंगी इतकं गोड उत्तर देते दादा पुन्हा कधी या जगाचा इतिहास घडेल.
दादा पुन्हा कधी या जगाचा इतिहास घडेल माझं नाव आग लावण्यात नाही तर आग विझवणाऱ्यात राहील. हा मुंगीचा धर्म मुंगीला कळाला, मग माणसाचा धर्म आपल्याला का कळू नये? का कळू नये? उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जावा. आणि शरण कुणाला जावं महाराज? चारच जणाला शरण गेलं पाहिजे. दुसरे संत, पहिले संत, दुसरे भगवंत आणि आई वडील, या चारच माणसाला शरण जावं महाराज. एखाद्याच्या पाया पडलं, सज्जन माणसाच्या जर तुम्ही पाया पडलं तर तुम्ही बारके होणार नाही. तो चिवंदावा कुमर देव वसे त्यांचे शरीर. अरे मुलगा जर हातामध्ये विना घेऊन पंचपदी सुरुवात जर मुलांनी केली, कीर्तनाची रुपाळी जर मुलांनी सुरू केली आणि बाप जर कीर्तनकार असला तर बापानं मुलाच्या पाया पडून हातातला विना घ्यावा, हे शास्त्र सांगतं मायबाप. मग एखाद्याच्या जर तुम्ही पाया पडलात तर माणसाचं आयुष्य वाढतं. आयुष्य हे कपाळ सटवीण जर लिहिलेलं ते घोडायची ताकद कशामध्ये आहे हो? एखाद्याच्या पायावर डोकं ठेवण्यामध्ये एवढी ताकद आहे महाराज. म्हणून जीवन जगत असताना तुकोबाराय सांगतात, बाबा आलात या संसाराच्या वाटेवर वेग करा, तातडीने करा आणि उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जावा. कारण का जावा? देह आपला नाही, अभंगाच्या दुसऱ्या देह हे काळाचे दान कुबीराचे हो. देह हे काळाचे दान कुबीराचे हो. देह हे काळाचे दान कुबीराचे हो. देह हे काळाचे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे दान कुबीराचे हो. देह हे काळाचे दान कुबीराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सुपकर सांगतात, बाबा देह आपला नाहीये. अरे देह कुणाचा आहे? देह काळाचा आहे. देह कुणाचा आहे? त्या देवाचा आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बादिकेचा. एवढा चांगला देवाने नरदेह दिलाय. किती करायचं देवाने? जन्म दिला, फुकट दिला. नरदेह दिला, फुकट दिला. आपली कृतज्ञता व्यक्त करताना तुकोबाराय म्हणतात, बरवे झालेलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहा ऐसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी
पात्र होई जे दुःख निवृत्त होऊन सर्व सुखाला पात्र होणारा जन्म मिळाला, नरदेह मिळाला. पण तुम्हा आम्हाला कळाला का हो? एवढा चांगला नरदेह मिळालाय पण कळाला नाही. जर नरदेह जर कळाला असता तर गावेगावी याचे दुकानं झाली नसते. बिस्लरी वाटलीचे म्हणते नसता तुम्ही माझ्या मागे लागताल. नरदेह मिळाला पण कळाला नाही. आईबाप मिळाले पण कळाले. अरे आईबाप कोण आहेत? ज्ञानोबा सांगतात, सकळ तीर्थाची आधुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन की माय बापे केवळ काचे, माय बापे केवळ काचे. आणि ते नेणं जावे तीर्थासी. मायबाप नरदेह मिळाला पण कळाला नाही. आई बाप मिळाले पण कळाले नाही. बायको मिळाली. आमचे महाराज बोलू लागले कळाली. 2 महिन्यामध्ये म्हणा 4 महिन्यामध्ये कळाली. मायबाप माणूस छत्री घेण्याकरता दुकानदाराकडे गेला आणि म्हणू लागला, दादा छत्रीची किंमत काय? दुकानदार म्हणू लागला 1000 रुपये छत्रीची किंमत आहे. घेणारा म्हणू लागला एवढी कुठं महाग असते का? 1000 रुपये. दुकानदार म्हणू लागला घेऊन तर बघ, छत्री ओरिजिनल आहे. हे तुमच्या पुढे छत्री उभी आहे, छत्री ओरिजिनल आहे पण 2 अटी आहेत, 2 नियम आहे. पहिली अट आहे छत्री पावसात भिजू द्यायची नाहीये. दुसरी अट आहे उन्हाळ्यात बाहेर काढायची. घ्या. मग हे छत्री म्हणून उपयोग आहे का दादा? मिळाली आहे कशा करता? भजन करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता. अरे देह आपला नाहीये, प्राण्याला कळालं. जेव्हा कुंभकर्णाचं आणि माकडाचं युद्ध चालू आहे, कुंभकर्णाचं आणि माकडाचं युद्ध चालू आहे, कुंभकर्ण त्या माकडाला म्हणू लागला, अरे माकडा म्हण माझ्या रावणाचा आहे म्हणून. ते माकड म्हणू लागलं, नाही कुंभकर्णा मी माझ्या रामाचाच आहे. कुंभकर्णानं मुठीत माकड धरलं आणि जोरात मूठ मारली. नाकातून तोंडातून रक्त व्हायला लागलं आणि कुंभकर्ण म्हणू लागला, अरे माकडा आता तरी म्हण रावणाचा. ते माकड म्हणू लागलं, नाही कुंभकर्णा मी माझ्या रामाचा आहे. कुंभकर्णानं जोरात मूठ मारली. तोंडातून नाकातून रक्ताच्या चिळखंड्या व्हायला लागल्या आणि कुंभकर्ण म्हणू लागला, अरे माकडा आता तुझा प्राण जातोय, आता तरी म्हण रावणाचा. ते माकड म्हणू लागला, नाही कुंभकर्णा मी माझ्या रामाचाच आहे. रामाचा म्हणून प्राण त्याग करीन, पण रावणाचा म्हणून जगण्यात तीळ मात्र समाधान नाही. त्या माकडाला कळालं देह आपला नाहीये. त्या माकडाचं नाव आहे गंधमादन. मायबाप म्हणून ऐका, भक्ताला नरदेह कळाला, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. देहाची पर्वा नाही महाराज, पण देह कुणाचा आहे? ते काळाच आहे आणि आयुष्य जातं महाराज याच्यासाठी. ते सुद्धा आपलं नाहीये दादा. देह कुणाचं आहे? देह काय आहे आणि काळ काय आहे? ऐका, एका घरामध्ये उंदीर राहत होता. पत्राचं जुनं घर होतं आणि उंदीर त्या दांडीहून इकडं तिकडं फिरू लागलं. फिरत असताना उंदराची आई म्हणू लागली, अरे उंदरा
घरामध्ये मांजर राहते आणि मांजर सुद्धा घरामध्ये राहत होतं. आणि आई म्हणू लागली, अरे उंदरा, जास्त नाकामध्ये वारं भरल्यासारखं करू नको. घरामध्ये मांजर राहते, मांजर टपून बसलेलं आहे. पण उंदीर ऐकायला तयारच नाही. कोण कोण उंदीर ऐकायला तयारच नाही. उंदीर दांडीवरून ना खाली आईला म्हणू लागले, आई कुठं आहे ते मांजर? ताकद असेल तर समोर ये म्हणा. कोण? उंदीर दांडीवरून म्हणू लागले. उंदीर असं बोलत असताना तेवढ्यामध्ये उंदराचा तोल निसटला. उंदीर दांडीवरून खाली निसटलं. हा, असं निसटलं आणि कशामध्ये पडलं? काचेच्या ग्लासामध्ये पडलं. त्या ग्लासामध्ये काय केलं होतं मालकानं 100 ग्राम घेऊन त्याच्यामध्ये कुठंतरी घोटभर राहिली होती. आणि त्या ग्लासामध्ये उंदीर पडल्यानंतर ते घोटभर उंदराच्या पोटात गेलं. आता तर उंदरातच लई बदल झाला. उंदराची आणि माकडाची जात सारखीच राहते. आपण म्हणतो बघा, माकडाला दारू पिल्यासारखं काय करतो, जास्तच नाकात वारं भरल्यासारखं उंदीर करू लागला. आई म्हणू लागली, उंदरा सावध, मांजर जवळ आहे, वाट बघतोय. तरी सुद्धा आता तर मांजर ग्लासातून ओढू लागलं. अरे मांजराला ये म्हणाव समोर, मी मालक आहे. आणि मांजर काय आहे? माझा दास आहे, दास. मांजर सगळं बघत होतं. मांजराला सहन झालं नाही. मांजरानं पुढच्या 2 पायावर अशी झेप मारली आणि एका झेपातच उंदराला गिळून टाकलं. आणि मांजर म्हणू लागला, आता बस आराम बिळामध्ये बस. उंदीर कोण आहे आणि मांजर कोण आहे? काळ कोण आहे हो? बोका म्हणजे मांजर आहे मायबाप. म्हणून आपलं यात काही नाही हो. काळ टपून बसलेला आहे. किती क्षण आहे, किती वेळ आहे. आता याला कधी घेऊन जायचंय? तुम्ही कुठंही बसा, चांगल्या ठिकाणी बसा, वाईट ठिकाणी बसा, तुमचं आयुष्य संपलं तिथं तुम्हाला जायचंय मायबाप. म्हणून आपलं काहीच नाही. देह सुद्धा आपला नाही, धड सुद्धा आपलं नाही महाराज. पैसा अख्खं आयुष्य आपण खर्च केलं धन कमवण्यामध्ये, हे सुद्धा आपलं नाही. अरे माझ्या संत मंडळींनी काय कमवलं? कोणतं धन कमवलं? मीराबाई सांगते, जीवनामध्ये आम्ही कोणतं धन कमवलं? पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. वस्तु वस्तु अमालिका सुनो मेरा सदगुरु, कृपा करा बनायो पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने. मीराबाई सांगते, आम्ही कोणतं धन कमवलंय? राम रतन, भगवंत हे धन, परमार्थ धन हे आम्ही कमवलंय. धन कमवायचं महाराज. मग तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही हे कशाला घेता? हे कशाला घेता? याच्या पाठीमागचं कारण आहे का? आता इथून कीर्तन झाल्यानंतर आम्ही पेट्रोल पंपावर जावं आणि त्या माणसाला म्हणावं, दादा गाडीमध्ये पेट्रोल टाक.
मग त्यांनी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि तो मागू लागला, ताई बघू पैसे. मग आम्ही म्हणावं, हरे राम 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 हरे हरे. तो काय म्हणत, ताई तुमचं हरे राम तिकडे सोडा आणि मला प्रपंचामध्ये वित्त जरूर लागत असतं मायबाप. पैसा जरूर कमवा, नीतीने कमवला तर त्याच्या देव आहे. जोडोनी याधन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, उदास विचारे वेदगा. उत्तम कसा कमाव, जोडून या धन उत्तम व्यवहाराने कमवलेले धन उत्तमाची गती, उत्तम गतीला काय होतो, प्राप्त होतो मायबा. म्हणून धन सुद्धा आपलं नाही, देह हे काळाचे, धन कुबेराचे. मग येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचं काहीच नाही महाराज, नाही सुद्धा आहे आणि ते मनुष्याचे आहे सुद्धा आहे. काय आहे आयुष्यामध्ये परमार्थ, आणि देवानं दिलेलं हे आयुष्य आपल्याकडे आहे महाराज. पण दिलेलं आयुष्य कसं जगायचंय हे सुद्धा आपल्याकडे आहे महाराज. देवानं आपल्याला आयुष्याची मर्यादा तर सांगितली, अल्पायुष्य मानव देह, 100 वर्ष आयुष्याची मर्यादा आहे महाराज. पण खरं पाहिलं तर माणसाचं आयुष्य 40च वर्ष आहे. 40च वर्षे. जेव्हा 4 प्राणी देवाकडे आयुष्य मागण्याकरता गेले, देवाकडे आयुष्य मागण्याकरता गेले. मनुष्य गेला, कुत्रा गेला, गाढव गेला आणि बैल गेला. बैल गेल्यानंतर 4 प्राणी गेल्यानंतर देवानं प्रत्येकाला 40 वर्ष आयुष्य दिलं. मग त्यांच्या ठिकाणी, प्राण्याच्या ठिकाणी विचार करण्याची क्षमताच नाही. ते पुन्हा विचार करू लागले. बैल म्हणू लागला 40 वर्ष लोकांच्या घरी राबायचं, कुत्र म्हणू लागला 40 वर्ष लोकांचं घर राबायचं, गाढव म्हणू लागला 40 वर्ष लोकांचं काम करायचं. अजिबात नाही. आता आपल्याला 40 वर्ष नकोच, 20 वर्ष बस झाले. पण आता 20 वर्ष द्यायचे कुणाचे, गेले भगवंताकडे आणि म्हणू लागले देवा 20च वर्ष पाहिजे, बस झालं म्हणे. मानव म्हणू लागला देवा आम्हाला 40च वर्ष बस झाले, हाय ते जास्तही नको कमीही नको. देव म्हणू लागला एकदा तर मी देतो आणि दिल्यावर परत घेत नाही, तुम्हाला कुणाला द्यायचे ते देऊन टाका. 40 वर्ष माणसाचे होते. मग काय केलं माहिती आहे का, पुढचे 20 वर्ष बैलानं माणसाला दिले. किती वर्ष झाले, 60 वर्ष झाले. पुढचे 20 वर्ष कुत्र्यानं दिलं बैलाला. किती वर्ष झाले, 80 वर्ष झाले. आणि पुढचे 20 वर्ष गाढवाने माणसाला दिले. किती वर्ष झाले, 100 वर्ष झाले. 40 वर्ष माणूस अभिमान आहे, देव दिसत नाही, धर्म दिसत नाही, परमार्थ दिसत नाहीये. जेव्हा कधी 41व्या वर्षी पदार्पण केल्यानंतर इतकं कष्ट करतो, इतकं राबतो बैलासारखा. ते बैलाचेच आहे दादा. 20 वर्ष इतका राबतो. मग 60 वर्ष झाले. 61व्या वर्षी पदार्पण केल्यानंतर त्याला कुणापुढे काय बोलावं हेच अक्कल नसते. कुणापुढे काही बोलतो, भटकतच राहतो. कशासारखं, कुत्र्या सारखं. ते कुत्र्याचे हे 20 वर्ष निघून गेले. माणूस पुन्हा 81 वर्षामध्ये पदार्पण करतो. सगळं जागेवरच, खायला जागेवर, प्यायला जागेवर, सगळं जागेवरच. गाढवासारखा लोटतो मायबाप. हे आयुष्य गाढवाचं आहे. म्हणून मायबाप असं 100 वर्ष माणसाचं आयुष्य आहे. पण हे 100 वर्ष हेच आपल्या हातामध्ये. येथे मनुष्याचे काय आहे, इथं मनुष्याचं काहीच नाही हो. देह आपला नाही, पैसे आपले नाहीत, धन आपले नाहीत, मनुष्याचे काहीच नाही दादा. देणारा तोय, नेणारा सुद्धा देता देवविता, देता देवविता, देता देवविता, नेता देवविता, देता देवविता, नेता देवविता, देता देवविता, देता देवविता.
दानशूर असणारा भगवान परमात्मा देणारा तोय नेणारा सुद्धा तोय मग हे ते याची सत्ता काय महाराज आपल्या याच्यामध्ये काहीच नाहीये भगवंतांना आपल्याला सदैव सुखी ठेवावं वाटत असेल ज्याला कुणाला वाटत असेल त्यांनी एकदा हात वर करून त्या भगवंताचं नामस्मरण करायचे सगळ्यांनी ताट हात वर घ्यायचे असा हात कराय आपण सोनिया गांधी इंदिरा गांधी नाही सगळ्यांनी हात वर करून भजन करायचे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जगी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सुद्धा देव तो आहे हो जो जन्माला घातलाय तो एका दिवशी नेणार आहे दादा ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं नक्की होणार आहे ज्याचा लग्नाचा बँड वाजला त्याचा मोतीचा बँड वाजल्याशिवाय राहणार नाही मायबाप प्रत्येकाला जायचंय पण तुमच्या आमच्यामध्ये एवढा फरक आहे संतांच्या जाण्यामध्ये तुमच्या आमच्या जाण्यामध्ये इतका फरक आहे संत म्हणतात मर बला विदेश का अपना नहीं कोई जीव जंतु भोजन करे तो कोटि यज्ञ का फल संत महात्मे म्हणतात मरण भला विदेश का अपना नाही कोई अरे बाबा अशा ठिकाणी मरण यावं मी गेल्यानंतर माझं प्रेत उचलायला सुद्धा कोणी राहू नये आणि जे माझं प्रेत पडले त्या प्रेताचं जीव जंतू खावं जीव जंतू भोजन करे तो कोटी यज्ञ का फल असं जाणं कुणाचं संतांचं आणि तुमचं आमचं जाणं टाचा घासून भरावं लागतं 90 वर्ष गाठली देवा दे
तरी सुद्धा देव नेत नाहीये दादा. म्हणून ऐका, देणारा तोय, सुखानं जन्माला घालतो आणि सुखानं सुद्धा देव नेतो महाराज. पण आधी देव देतो पण त्याच्या मोबदल्यामध्ये घेतो सुद्धा हो, घेतो. अरे माझ्या द्रौपदीकडून एवढीच पदरा करून चिठ्ठी घेतली आणि किती दिलं. कोठी गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखिया लाविला म्हणून देता देवविता, नेता देवविता येथे याची सत्ता काय नाही महाराज. जीवन जगत असताना माणसाचं काहीच नाही हो, केवळ केवळ एक भगवान परमात्मा आहे. या समोर दिसणाऱ्या गोष्टी आहेत ना, नाश पावणार आहेत. हा कपडा आहे 4 दिवस लेवला तर खराब होणार आहे, ह्याला टाकून द्यायचे. पण माझा भगवान परमात्मा सच्चित आनंद स्वरूप भगवान परमात्मा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला 3 वेळेस काबर म्हटलं हो देवा. तू भूतकाळातही सत्य आहे देवा, तू भविष्य काळातही सत्य आहे देवा, तू वर्तमान काळातही तू सत्य आहे आणि तुझा कधी काय नाही नाश नाहीये देवा. ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही दया करो प्रभु देखो इनको, दया करो प्रभु देखो इनको, हर घर के आंगनों में राधा मोहन शरणं सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. भगवान परमात्मा आहे म्हणून त्या देवाला कधी विसरू नका मायबाप. देवाला मानलं पाहिजे. देव तुम्हा आम्हाला मानतो म्हणून तुम्ही आम्ही आज कीर्तनात बसलो. ज्या दिवशी देव मानणार नाही त्या दिवशी तुमच्या दाराच्या समोर गर्दीच्या गर्दी असेल पण पाहायला तुम्ही राहणार नाही. दुःख वाटते. राम नाम सत्य हे देव मानतो म्हणून आज कीर्तनात बसलोत मायबाप. देवाला मानलं पाहिजे. देव प्रत्येकांच्या जवळ आहे. ज्ञानोबाराय सांगतात सर्वांच्या हृदय केसी मी आहे अमुक जैसी, जी बुद्धी पुरे अरनिसी ती वस्तु गामी. जो जशी बुद्धी स्मरेल देव प्रत्येकांच्या हृदयामध्ये तो सत्य स्वरूप आहे. देणारा तो आहे, नेणारा सुद्धा तो आहे. येता आपलं काही नाही महाराज. एकेकाळी देव देऊन बघतो. आपण निमित्त मात्र आहोत. निमित्त मात्र जीवन जगत असताना देवानं आपल्याला धनी केलंय, मालक केलंय. याच्यामध्ये जर अभिमान आला जीवन वायाला गेलं. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका मने सारे नासी म्हणा तिसरे चौथर निमित्ताचा धनी निमित्ताचा धनी निमित्ताचा धनी निमित्ताचा धनी निमित्ताचा धनी निमित्ताचा केला
निमित्ताचा धनी केला आस प्राणी निमित्ताचा निमित्ताचा धनी केला आस प्राणी निमित्ताचा धनी केला आस प्राणी निमित्ताचा धनी केला आस प्राणी माझे मने मनोने व्यर्थ गेला तुका मने मनोने व्यर्थ गेला देह कळाचे धन कुविराचे देह कळाचे धन कुविराचे देह कळा देह काळाचे धन कुविराचे देह काळाचे धन कुविराचे देह काळाचे तेथे मनुष्याचे साधवरे निरे ग पम ग सारे रे ग सा सागरे मग पमदा पदने रे पद सा निरे मरे मरे रे ग सारे निदाद धनी सा सागर साले साप साप मग साले सामग साले साने साने दप पदने ने दप मबनी साने दप मगरे मबनी सा मबनी सा मबनी सा गने ने दप मगरे सा मबनी सा सा मबनी सा सा मबनी सा रे साने ने दप पद मबनी साने धनी सा मबनी साने धनी सा मबनी धनी सा साधा साधा
याचा बेस कमी करा दादा, बेस कमी येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे येथे मनुष्याचे, येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचा, येथे मनुष्य मनुष्य मनुष्याचे काय आहे, काय आहे ऊपर मेरा नाम लिखा है, अंदरी पे गाम लिखा है, वो परदेश को जाने वाले लौट के फिर न आने वाले, सात समंदर पार गया तू हमको जिंदा मार गया तू, खून की रिश्ते तोड़ गया तू, आँख में आंसू
आंसू छोड़ गया तू। कमों खाते हैं कमों सोते हैं बहुत ज्यादा हम सोते हैं। ये ते मनुष्याचे काया है ये थे मनुष्या ये ते मनुष्याचं काया आहे ये ते मनुष्याचं काया आहे काया आहे काया आहे काया आहे ये ते मनुष्याचे काया आहे ये ते मनुष्याचे काया आहे ये ते मनुष्याचे काय आहे हे ते मनुष्याचे काय देह काळाचे धन शेवटच्या चरणामध्ये खूप बरे सांगतात बाबा महाराजांचं तुमचं सुद्धा बरोबर आहे. का रे नाशवंतासाठी हा काही जणी 5 चरणाचा मानतात काही 4 चरणाचा माईबाप प्रत्येकांच्या कारण भेदपाठामुळे हा अभंग 4 चरणाचा सुद्धा आहे 5 चरणाचा सुद्धा आहे. आपण 4 चरणाचा घेतला. शेवटच्या चरणामध्ये तुकोब बरे सांगतात निमित्ताचा धनी केला असे प्राणी. एकेकाळी भगवंताने आपल्याला निमित्त मात्र तुम्ही सप्ताहाचं एवढं गोड नियोजन करतात मायबाप तुम्ही करत नाहीत तुम्ही मात्र निमित्त होत. ही सेवा भगवंताला करून घ्यायचे. निमित्तानं देवानं एकेकाळी आपला मालक केलेला आहे धनी केलेला आहे. पण ऐका मायबाप देव देऊन बघतो पण ते पचवता आलं पाहिजे. देवानं मालक केलंय म्हणून आपण जीवन जगत असताना मालक नाही व्हायचं. अरे परमार्थ करत असताना माणसानं दास व्हायचंय. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. दास्यत्व हनुमंत पै निकट केले आणि म्हणून देखिले रामचरण संत मंडळी कधी मालक झाले नाही हो दास झाले. आणि ऐका परमार्थ दास करून होऊन परमार्थ करायचे मायबाप जाता जाता सांगून जाते. जीवन जगत असताना परमार्थ करत असताना चांगल्याची संगत करा नामस्मरण करा उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जावा. कारण जीवन जगत असताना परमार्थ घडत असताना चांगल्याची संगत महत्त्वाची आहे. वाईटाची जर संगत केलात तर फायदा काहीच नाही महाराज. वाईटाची संगत केलात एखाद्या पिदाड्याची संगत तुम्ही केला तर फायदा काही आहे का काहीच नाही महाराज. अरे बाबा संगतीचा परिणाम आहे. कर्ण पराक्रमी होता बलशूर होता पण कौरवाच्या संगतीत गेला आणि दुष्टाच्या यादीत नाव आलं मायबाप. म्हणून जीवन जगत असताना संगत महत्वाचे आहे. शेंगदाणा आहे मीठ लावून भाजलेला आपण घरी शेंगदाणा मीठ लावून भाजलं त्याला आपण काय म्हणतो खारमुरे म्हणतो. आणि तेच शेंगदाणे मीठ लावून भाजलेले आहेत बारमध्ये जावा काय म्हणतात चकणा शेंगदाणे तेच आहे. वाईटाच्या संगतीत गेले महाराज. वाईट जरी नसला वाईटाच्या जवळ बसा. लोक वाईट म्हणल्याशिवाय राहणार नाही मायबाप. परमार्थ करत असताना चांगल्याची संगत करा आणि दास होऊन परमार्थ करा धनी होऊन नाही महाराज. देवाने आपल्याला धनी केलेले आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. जर धनी केलंय अभिमान आला तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला मायबाप. म्हणून व्यर्थ जाण्यापेक्षा उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जावा. कारण का सांगतो देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काही आहे. येता मते येता अवकाश माझ्या अल्पशा बुद्धीला झेपेल तसं चिंतन तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीलाच सांगितलं कीर्तन एकट्याचं नाही महाराज. सगळ्यांनी गोड गोड अशी साथ दिली. सगळ्यांचे कोटी 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 धन्यवाद. बोलण्याच्या ओघातून काही जरी अपशब्द गेला असेल माझा बुद्धीचा दोष माझं मला परत द्या. आणि जे काही चांगलं वाटते ते घरी घेऊन जावा. झालेली शिव पंढरीची पांडुरंग परमात्म्याच्या हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली